त्र्यंबकेश्वर नगर परिषद हद्दीतील सुंदरवाडी परिसरात आजही नागरिकांना मूलभूत रस्त्यांच्या सुविधेपासून वंचित राहावे लागत असून चिखलातून जीव धोक्यात घालून ये जा करण्याची वेळ येथील रहिवाशांवर आली आहे। पावसाळ्यात परिस्थिती बिकटच होत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या गंभीर समस्येबाबत सुंदरवाडीतील नागरिकांनी नगर परिषद येथील तहसील कार्यालयाकडे अनेक वेळा लेखी तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। दरम्यान 13 जुलै रोजी त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयात आयोजित प्रशासकीय आढावा बैठकीत आमदार हिरामन खोसकर यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेत तहसीलदार गणेश दादो पाटील यांना तात्काळ वस्तुस्थितीची माहिती घेऊन आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश देण्याचे सांगितले होते। मात्र त्यानंतर कोणतीही प्रत्यक्ष दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। या बैठकीला त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष त्रिवेणीताई तुंगार याही उपस्थित होत्या। तरी देखील सुंदरवाडीतील रस्त्याचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून तातडीने रस्ता बांधून मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे। साक्षी न्यूजसाठी प्रतिनिधी काळू गांगुर्डे, त्र्यंबक। आपला सुरेश हरी झोले। आणि काय समस्या आपल्या समाजात असं एक आज 30-35 वर्षापूर्वीपासून आपली पब्लिक इथं पुनर्वसन झालेलं आहे। यांना दंड झाले त्याच्यानंतर शासनाने दंड केले, हे नाशिक करून दंड भोगून आले लोक आमचे, त्याच्या कोर्टामधून दंड भोगून आलेले आहेत। त्याच्यानंतर घरपट्ट्या झालेले आहेत, नळाची लाईन केलेली, लाईटची फक्त सुविधा नाही, रस्त्याची सुविधा नाही। आमचे लहान लहान मुलं शाळेत वगैरे जाणार कसे कुठून जाणार, एवढा चिखल पाणी, रस्ता नाही, काहीच नाही। या संदर्भात आपले काही नागरिकांनी समजा तहसीलदार असेल, नगरपालिका असेल, काही पत्रावर केला का या संदर्भात? नाही, त्यांनी काही आलेच नाही। ते इथं फिरून पाहते नाही। आम्ही जातोय 50 टाइम जावं तर त्यांनी आज करतो उद्या करतो, ही काहीच सुविधा करते नाही ते। त्याच्यामुळे आपल्याला कसं येणे डायरेक्ट आपल्याला एक तर रस्त्याची लाईन रस्ता करून द्यावा। आमचे लहान लहान लेकरे, मोठ्या माणसांना सुद्धा जाण्याचा रस्ता नाही। पाणी पाऊस झाल्यावर त्याच्यानंतर इकडे रस्ताच नाही, भरपूर चिखल आहे। आम्ही इकडे आडसऱ्यां करून पायी जायला सुद्धा रस्ता आमचा होता, जो रोड होता तो बंद करून टाकला आडसऱ्याने, वयवटी रस्ते बुजून टाकले।